इतके दिवस जी येणार येणार म्हणून सगळे मुंबईकर जीची वाट पाहत होते ती मेट्रो आजपासून खरंच मुंबईत धावणार आहे। आज सकाळी मेट्रोचं उद्घाटन होणार आहे तशी घोषणा मेट्रोच्या सीईओनीच केली आहे। वर्सोवा ते घाटकोपर या पहिल्या टप्प्यावर ही मेट्रो धावणार आहे। दिवसाला मेट्रोच्या साधारणतः 200 ते 250 फेऱ्या होणं अपेक्षित आहे। एका महिनाभरासाठी मेट्रोचं सरसकट भाडं 10 रुपये असणार आहे। मेट्रो नक्की कशी आहे ते आता आपण तुम्हाला दाखवणार आहोत। त्याबद्दल माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमित जोशी। मी मुंबईच्या मेट्रोमधून प्रवास करतोय। आपण बघू शकते की एक मुंबईचं वेगळं दर्शन या मेट्रोमधून प्रवास करताना आपल्याला होणार आहे, कारण मेट्रो रेल्वे ही इलेव्हेटेड आहे, उन्नत आहे। त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारची मुंबईचा एक वेगळा अँगल आपल्याला या मेट्रोमधून प्रवास करताना बघता येणार आहे। मेट्रो आतून कशी आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। आपण बघू शकता की एवढी मोठी काच या मेट्रोच्या डब्यामध्ये आहे, त्याच्यामुळे बाहेरची दृश्य आपल्याला सहज बघता येणार आहेत। बसण्यासाठी अशा प्रकारे डब्याच्या दोन्ही बाजूला जागा आहेत, मात्र मेट्रो रेल्वेचा प्रवास हा 20 ते 25 मिनिटाचा असल्यामुळे उभं राहण्यासाठी जास्त जागा आहे, बसण्यासाठी फार कमी जागा आहे। असं असलं तरी वरिष्ठ नागरिक असतील, महिला असतील, त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या खास रिझर्वेशन्स या सीट्समध्ये ठेवण्यात आले आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेट्रो रेल्वेचा डब्यातील दरवाजे हे अशा प्रकारे बंद असणार आहेत। आपल्याला माहिती आहे की लोकलमधून प्रवास करताना अनेक लोक बाहेर लटकत असतात, पडतात, जखमी होतात, मृत्युमुखी पडतात। तशा प्रकारचा त्रास या मेट्रोमधून प्रवास करताना होणार नाही। लोकलमध्ये जशा प्रकारे हँडल्स असतात तशा प्रकारचे हँडल्स सुद्धा या मेट्रो रेल्वेमध्ये आहेत। उभं राहण्यासाठी जागा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मेट्रो वातानुकूलित आहे, एअर कंडिशन आहे। त्याच्यामुळे मुंबईकर जेव्हा मुंबईमधून प्रवास करतात किंवा बाहेरून अनेक नागरिक मुंबईमध्ये कामानिमित्त येतात तेव्हा घामाच्या धारा ह्या नेहमीच वाहत असतात। त्याच्यामुळे या मेट्रोमधून प्रवास करताना मुंबईकरांचा प्रवास, मुंबईत येणाऱ्या नागरिकांचा प्रवास हा थंडा कूल असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल सर, अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।